नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सरकारी योजना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, यावर्षी राज्यातील शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। जून जुलैमध्ये अतिवृष्टीमुळे तर त्यानंतर पावसाचा खंड, अवेळी पाऊस अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। यातून वाचलेल्या पिकांचे उत्पादन 50% पेक्षा कमी मिळाले। असे असताना नुकसानग्रस्तांना अग्रिम विमा वाटपासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता, तरी अजूनही अग्रिम अथवा विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही। ज्यांना अग्रिम विमा मिळाला नाही त्यांनी कृषी सहाय्यकांना भेटावे असे आवाहन केले जात आहे। या संदर्भात संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, शेत पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी अनेक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे प्रस्ताव मंजूर केले गेले व शासनानेही फक्त 1 रुपयात पीक विमा योजनेची अंमलबजावणी केली। यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, पण असे काहीच झाले नाही। तर जिल्हाधिकाऱ्यांद्वारे अधिसूचना काढूनही अग्रिम विमा असो वा विमा हप्ता असो, दोन्हीही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत। यामुळे राज्यातील अनेक शेतकरी संघटना आक्रमित झाल्या आहेत। डिसेंबरपूर्वी विम्याचे पैसे खात्यात जमा न झाल्यास शेतकरी संघटना अधिकाऱ्यांच्या माध्यमातून टाळाठोको आंदोलन करण्यात येण्याची माहिती समोर आली आहे। राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम 2 रुपयापासून 44 रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे। अशा या तुटपुंजा भरपाईमुळे कंपन्यांच्या विरोधात निर्माण झालेल्या रोषाला सामोरे जावे लागू नये म्हणून विमा कंपन्या आपले कार्यालय बंद ठेवत आहेत। विमा कंपन्यांनी कार्यालय बंद ठेवल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाला दिले आहेत। अग्रिम मंजूर होऊनही अनेक जिल्ह्यात भरपाईचे कोट्यावधी रुपये विमा कंपन्यांनी अडकवले आहेत। अत्यंत कमी भरपाई मिळालेल्या ठिकाणी शासनाने कृषी विभागाला फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत। तसेच विमा मंजूर होऊन त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना कृषी विभागाने नोटिसा पाठवून तातडीने विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, नाहीतर 12% व्याजाने वसुली करू असा इशारा कृषी विभागाने विमा कंपन्यांना दिला आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळाली नाही त्यांनी त्रुटी दूर करण्यासाठी कृषी सहाय्यकाशी संपर्क साधून त्या त्रुटी दूर करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे। 19 डिसेंबरपर्यंत नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे। राज्य सरकारने 1 रुपयात पीक विमा उतरवला आहे, मात्र याचा फायदा विमा कंपन्यांनी घेतला आहे। शेतकरी हिस्सा 1071 कोटी रुपये, केंद्र सरकारच्या हिश्श्याचे 3230 कोटी रुपये, तर राज्य सरकारच्या हिश्श्याचे 4783 कोटी रुपये असा एकूण 8015 कोटी रुपयेचा हप्ता भरला आहे। मात्र कंपन्यांनी केवळ 1379 कोटी रुपये वितरित केले असल्याची माहिती मिळाली आहे। तर 732 कोटी रुपये वितरित करायचे आहेत असे विमा कंपन्यांचे म्हणणे आहे। तर पीक विमा कंपन्यांना 6700 कोटी रुपयाचा फायदा होणार। तर 1 रुपयात पीक विम्याचा फायदा शेतकऱ्यांना कसा, असे प्रश्न नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात उठवले आहेत। यावर उपाय म्हणून ज्या शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई वितरित झाली नाही त्यांनी कृषी सहाय्यकाला भेटून त्रुटी दूर करण्याचे आवाहन केले आहे। जिल्ह्यातील विमा हप्ता भरलेल्या 5,60,352 शेतकऱ्यांपैकी 5,31,399 शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी अग्रिम विमा वितरित झालेला आहे। उर्वरित 28,953 शेतकऱ्यांना 19 डिसेंबरपर्यंत रक्कम अदा करण्याचा प्रयत्न असून विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकाशी संपर्क साधून तांत्रिक बाबींची पूर्तता करावी असे आवाहन राणा जगजितसिंह पाटील यांनी केले आहे।
4063 शेतकऱ्यांचे CSC केंद्राकडे फेर तपासणीसाठी प्रस्ताव परत पाठवले आहेत. अशा शेतकऱ्यांनी फेर तपासणी करून घ्यावी. 7 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या 16,870 शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना 19 डिसेंबरच्या आत रक्कम अदा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी विमा कंपन्यांना दिल्या आहेत. या व्यतिरिक्त 1,000 रुपयाहून कमी रक्कम असलेल्या 7,222 शेतकऱ्यांना शासनाकडून अधिकचे अनुदान आल्यानंतर रक्कम अदा केली जाणार आहे. 798 अर्ज अपात्र करण्यात आले आहेत. कोणत्या कारणांमुळे त्यांना अपात्र केले आहे याची कृषी सहाय्यकांना भेटून खात्री करावी. ही सर्व माहिती शेतकऱ्यांच्या नावासह कृषी सहाय्यकाकडे उपलब्ध करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तर मित्रांनो, त्रुटी दुरुस्त करून घ्या. तुमचे विम्याचे पैसे 100% तुम्हाला मिळतील. या संदर्भात नवीन अपडेट आल्यास तुम्हाला कळवण्याचा नक्की प्रयत्न करेन. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह.